राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या मराठा सर्वेक्षणावरती सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मराठा सर्वेक्षण करताना चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीने गोळा केली जात असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मोठं घर असलं तरी सांगायचं की झोपडीत राहतो, नोकरी असली तरी नाही, गाडी समोर दिसते आहे 4 चाकी, पण मी गरीब आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या मराठा सर्वेक्षणावर सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। मराठा सर्वेक्षण करताना चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीने गोळा केली जात असल्याचा आरोप हा भुजबळांनी केलाय। लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सनसनाटी आरोप केला। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन, मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आयोगातर्फे चाललेलं काम बरोबर आहे। म्हणजे ते काम पूर्ण झालं का? तर नाही झालं, ते चालू आहे। मग तुम्ही कसे काय म्हणालात की बा मी तर शब्दातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शब्दातून सुटलो? मराठा समाज गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा दाखवण्याचा खटाटोप सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय। अप्रगत नाही तर अप्रगत आहे हे दाखवण्यासाठी 350 कोटी रुपये आता या नवीन आयोगाला देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना ते तर कोण 15 दिवसात कोण 20 दिवसात ते संपवणार आणि मग हे सगळे कसे गरीब आहेत काय म्हणजे असं चाललंय अक्षरशः। चांगलं सिमेंट कॉन्क्रीट मोठं घर असलं तरी सांगायचं की झोपडीत राहतो, नोकरी असली तरी नाही, गाडी समोर दिसते आहे 4 चाकी, पण मी गरीब आहे, मजुरीवर जातो। भुजबळांच्या या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय। छगन भुजबळ हे मराठ्यांच्या अन्नात माती कालवत असल्याचा आरोप जरांगेंनी केला। कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला। त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही आता, काहीच नाही। हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाराला, मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे। त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या। इतकी नियत साफ आहे आमची, तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नियत आमची नाही आहे। मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना अचूक माहिती देणं अपेक्षित आहे, शिवाय अचूक माहिती गोळा करणंही अपेक्षित आहे। भुजबळांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।